नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज मी घरच्यांसोबत जरा टाईम स्पेंड करणार आहे. तर माझ्यासोबत आई आहे, पप्पा आहेत. तर आता त्यांना विचारू जरा असं, त्याच्यासोबत बोलू आणि जरा टाईम स्पेंड करू. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. आणि चला मग व्हिडिओ स्टार्ट करू आपण. माझं बालपण तू फार हट्टी होता, शाळेत जात होता, बॅग शाळेत ठेवत होता, बहीण नाही तर पप्पा आणायला जात होते. असं का? शिवाजी हायस्कूल मध्ये तर वरून दप्तर फेकून आला होता. मग मी लहानपणी काय काय केलं होतं का? खूप हट्टीपणा, जे पाहिजे ते पाहिजेच म्हणत होता. हे पाहिजेच पप्पा मला, हे घेऊन द्याच. हो बा. आता नाही करत तसं. ऐकत नव्हता. मग दुसऱ्या तिसऱ्या वर्गात गेले की मग जसं तू शाळेत गेला तेव्हा मग चांगलं त्रास न द्यायचा होता. मग जसा मोठा झाला तसा मग समजूतदार झाला ना. मग तेवढं काही सांगायचं काम पण नाही. एकटा शाळेत जाऊ लागला होता. दप्तर घरी येऊ लागला एक होता. दिवस ट्युशनला नाही गेली की सर घरी यायची तुला बोलवायला. आज महत्वाचं शिकवणार आहे. मग चल बाबा तू बनू. सरांनी खूप मेहनत घेतली तुझ्यासाठी. आई, अजून एक क्वेश्चन आहे. तर मी ना तुम्हाला लहानपणी खूप त्रास दिलो का? खूप त्रास देत होता. चिंट्या जाऊ नको म्हणलं की तिकडे जात होता. गणपती बघायला जा वाटायचं. एकदा तर गणपतीच्या वेळेस गेला, मला वाटलं आज खेळात गेला, मी पायी पायी जाऊन आले. तू सापडला तिकडच मला भावसार चौकामध्ये. खूप त्रास दिला रे तू. आणि तुला फार जा वाटायचं, पण आम्हाला वाटायचं नको. आता लहानपणी काय करणार होता आई? रूम सुद्धा कोणी देत नव्हते रे. पण लहानपणी ना करत होता पप्पाच्या तर खाण्यावरच. हातावर झोपत होता. हातावर असं मला गणपतीला जाऊ दे, मला गणपती असे सोबत दोन्ही करायचे असं करायचं असं झोपी जायचं. आम्ही नको म्हणत होतो. तर तू एकदा असाच गेला ना, एकदा आम्ही तिकडेच बघत बसलो आसनाला इकडं. एकदा संभाजीनगरला तू खेळता खेळता गच्चून पडला होता, चिखलात पडला. कधी पडलो होतं का? मला बी लक्षात येणार गेले. तू तरी 3-4 वर्षाचा होता तेव्हा. अच्छा अच्छा. योगायोगानं तिथं चिखल होता, नाही तर काही खरं नव्हतं. पप्पा तर नाही रागवले होते. पप्पा म्हणजे तुझी सोयच राहतो म्हणजे लेकराला कुठे नेऊन पाळलीच पाहिजे. मग पप्पाच्या तर खांद्यावरच बसून नेहमी. बरं मला सांग आई, मी असं कोणता, तुला असं काय वाटते की मी असं कोणता बदल करतो माझ्या याच्यात, बिहेवियर म्हणजे माझ्या स्वभावामध्ये कोणता बदल करू तेच सांग मला. हो पप्पा, कोणता बदल करू? तुम्हाला काय वाटते, म्हणजे काय वाटते, काय चुकते माझं काय? स्वतःच्या याच्यावर लक्ष कर, तुझ्या करिअरवर लक्ष दे. मोठ्या माणसाचं ऐकून घे. मोठा काही बनल, इंजिनियर, डॉक्टर, आपल्याकडे तेवढे पैसे नव्हते असं ना काही बनल वाटलं. कारण एवढा तो चंड होता दिमागामध्ये. सगळे ते हेच आहे तो. फारच जनरल नॉलेज होते तू. पण ते सगळं कॉम्पिटिशन आहे, हर एका क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे त्या सगळे जर इंजिनियरच्या मागे लागल्यावर बाकीचे कामं कोण करणार? बरोबर की नाही मित्रांनो? तुला काय करायचं याच्याकडे लक्ष ठेव. तुमच्या माणसाचं ऐकून घेणं, बरोबर. मग त्याला गोष्टी गप्पा करणं, कशा उत्तर द्यायचे ते आधी ऐकून घ्यायच्या गोष्टी. अच्छा अच्छा. मोठ्यांचा थोडा मान ठेवायचा. हो ना. मी कधी कोणाला काय बोललो का आतापर्यंत? मोठ्याला काय उलट सुलट बोललो का? मोठ्या माणसाचा मान ठेवायचा. जसं तो मोठा झाला तस थोडा राग आणि थोडा त्रास कमी आहे. पण मी काही बोललो तर नाही ना कोणाबद्दल काय असं. पण आमचं सांगायचं कर्तव्य आहे की नाही? आम्हाला माहिती आहे आमचा मुलगा असला बोलत नाही, चांगलंच बोलते, सगळ्याचा मान सन्मान करते, पण आमचं सांगायचं काम आहे की नाही? चिंट्याला चांगलं राहा, सगळ्याला चांगलं बोला. चांगलंच बोलतो ना मी. आतापर्यंत कोणाला वाईट बोललो का? कोणाला तरी बोललो का? आमचं सांगायचं काम आहे. करत नाही असं, पण आमचं सांगायचं बी काम आहे ना. अच्छा अच्छा. हट्टीपणा करायचं नाही. आपलं माय बापाचं काय असते, चांगला मार्ग देणं. हो ना मम्मी. चांगलं राहा, कोणाच्या मध्ये पडू नये, आपल्या कामाशी काम राहावं, आपल्या करिअरचं बघावं, आपले आई वडील म्हणावं, आपलं घर म्हणावं, आपलं उद्योगधंदा काय पोटा पाण्याचं बघावं. मोठ्या माणसाचा मान सन्मान करायचा, मोठ्या माणसाचा. हो ना करतो. तुम्ही आतापर्यंत कोणत्या मोठ्या माणसाला काय बोललो का? विनाकारण काय बोललो का? दररोज आंघोळ करून दोन्ही देवाचं दर्शन घ्यायचं. हो ना. मग आता आई वडिलाशिवाय पुढचा निर्णय घ्यायचा नाही सध्या. तू मोठं झाल्यावर तुझ्याकडेच सांगणार आम्ही सगळं. मला वाटतं देशासाठी काहीतरी पोलीस किंवा इन्स्पेक्टर किंवा अशी जे बढोतरी असते त्याच्यामध्ये पाठवून देईल असं मला वाटलं होतं. पण पप्पा इंजिनिअरिंग शिकवायला आमच्याकडे पैसा नव्हता. सीए करायला एवढा पैसा नव्हता, एवढा जॉब याला भरायला तुझ्या ट्युशनला वगैरे. दोघांचं शिक्षण म्हणजे आमचं किती अवघड आहे. त्याच्यामुळे आम्ही एक जणाला 5-10 वर्ष आपण किरायाने राहिलो बाळा. आम्ही 10-12 वर्ष राहिलो दुसऱ्यांच्या घरात.
इतके हट्टी होते तुम्ही. आमचं आम्हाला माहित आम्ही कसे दिवस काढले. एका रूम मध्ये 4 पत्राच्या घरामध्ये आपण एवढे 4 जण राहिलो. 4 जागा होत्या. 5व्या वर्गापर्यंत त्रास दिला. 5व्या वर्गानंतर मग नाही, तू समाजदार झाला आणि म्हणलं तसं वागायचा, बस एवढी. कधीपासून 5व्या वर्गापासून पर्यंत. पण आमच्याविषयी तुला आहे संयम हे आम्हाला माहिती आहे, पण आमचं सांगायचं काम आहे म्हणून सांगतो. आम्हाला माहिती आहे आमचं लेकरू खूप चांगलं आहे, पण तरी पण आमचं सांगायचं काम आहे सारखं. आई वडिलांचं सांगतो, परमेश्वर सगळं सांगणं असते. तर बाप्पा तुम्हाला पण आहे, तर तुमच्यासाठी मी काय करू शकतो आणि तुमचं काय स्वप्न आहे माझ्यासाठी ते मला सांगा. आमचं स्वप्न म्हणजे कसं आहे की आता तू एवढा शिकलाय ना, ग्रॅज्युएशन झालास, तू चांगला एखादी नोकरी करायची किंवा छोटा मोठा उद्योग करायचा आणि जे काम करशील ते तू असं इमानदारीनं चांगल्या पद्धतीनं करशील ही आमची अपेक्षा आहे. असं वाटते. आमचं जे आहे आमचं जे शेतीबाडी ते तू सांभाळ. आम्ही आहे तर पण आमचं आम्हाला वाटतं की आमच्या माघारी आमच्या लेकराला कोणापुढे हात पसरले म्हणून तुला या मार्गाला लावायच्या मागवू आम्ही. एक पोटा पाण्याचं उद्योगधंद्याचं छोटं मोठं काम करायचं, चांगलं इमानदारीने काम करायचं. त्याच्यामध्ये 4 पैसे कमी आले तरी चालतील. आम्हाला असं मोठे गाडी बंगले असं आमचं असं काही स्वप्न आहे. आमच्या लेकरानं मानानं सन्मानानं चांगला उद्योगधंदा करायचा, छोटी मोठी नोकरी करायची आणि आई वडिलांचा आदर करायचा, सगळ्या मोठ्या माणसाचा आदर करायचा, एवढंच आमचं. हो ना, करतोच ना आपण. तरी पण आमचं सांगायचं कर्तव्य म्हणून सांगतो मी. पप्पाला काय वाटते? माझी तीच परीक्षा आहे की आपला मुलगा चांगला पुढे चालून व्हावं आणि सगळ्यांनी चांगलं म्हणावं. माझ्या लेकराला खरंच बाबा तुमचा लेकर खूप गुणाचा आहे, चांगला आहे म्हणजे आमचा मान आम्ही घरी स्वाभिमानानं बघू. एक दिवस येईल, टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीचं. पण तुमच्या असं स्वप्न सांगा की मी काय करू, मी काय पूर्ण करू शकतो तुमचं. तुम्हाला काय वाटते माझ्याबद्दल की करू शकते का नाही, पुढे आयुष्यात काय आहे का नाही? करू शकतो का? करू शकत नाही. एवढं आजपर्यंत तू डिग्री केली, एवढं पार केलं ना, आता काय तू करू शकणार नाही? आता करू शकतो. आता तर एकदम सुरुवात आली, त्या तिथपर्यंत आलोत आपण आता. त्याच्यामुळे आता करू शकतो. इतके दिवस तरी वाटत होतं की माझं लेकरू शिकतंय न शिकतंय, आता तुझं ग्रॅज्युएशन झालं, B.Com झालंय, याच्यापेक्षा काय पाहिजे? याच्यापेक्षा काय सांगायची पाहिजे? गरज आणि नाही. स्वाभिमान वाटते आम्हाला की आम्ही आमच्या लेकरांना एवढं शिकवलं, इंजिनियर केलं, मुलाला चांगला मार्ग दिला. कोणी मला विचारलं की एवढा आनंद वाटते, खरंच तुम्ही शिकवलं, मलाही आनंद वाटते. अरे तुम्ही काम करून लेकरांना एवढं शिकवलं. आजपर्यंत आपल्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. 4 रूम. कसं घर होतं का आपलं पहिले? आणि आपण 4 पत्र्याच्या रूम मध्ये राहत होतो की नाही, पूर्ण साईडनं भिंती पडायला झाल्या होत्या ना. तरी पण अक्षरशः म्हणत होते की ते नळे बिळे असतील घरामध्ये तरी परमेश्वर. आणि ती पप्पाला ती कसे करत होते ते घरमाल ते इथं बसायले ना असंच करायला थुकायले म्हणजे. तुला पण म्हणत होते काळ्या तोंड्या हे करायला, खड्डे करायला. मित्रांनो आता ते लोक आता चांगलं समजाले. टीव्ही बघताना लोकांच्या घरामध्ये लवलू बघत होते माझे लेकर. चिंटू तू बघत होता, लोक टीव्ही बंद करत होते. खूप मला आठवते त्या बाजूला घर मला स्वप्न पडलं की काय एवढे जरी दिले तरी स्वप्नच पडल्यासारखं असं वाटतं. टीव्ही बघायला तर लोक तिथं बंद करत होते पहिले. तर दरवाजा बंद करू, आम्ही दरवाजा बंद करतो, बघितलं तर टीव्ही सुद्धा बंद करत होते. टीव्ही बंद करते, घरात बसत टीव्ही बंद करत होते तेव्हा. पण बरं आहे काय, देवाच्या कृपेने आई परमेश्वराच्या कृपेने आणि सगळ्यांच्या कृपेने परमेश्वराने खूप चांगलं केलं. खूप चांगलं केलं. आता आम्ही आहे चांगल्या परिस्थितीमध्ये. आता आई पप्पाने केले, सगळ्यांनी केलेत. कष्ट तर करावंच लागतात, खूप कष्ट केले त्यांनी. कष्ट तर करावंच लागतात, मरेपर्यंत करावं लागतात. कारण तर परमेश्वर प्रत्येकाला थोडी जगवणार आहे, प्रत्येकाला कष्ट करावं लागते. काम केल्याशिवाय काही भेटत नाही. खूप जास्त स्ट्रगल आहे आई पप्पांच्या लाईफ मध्ये. त्यांनी खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस पण केलेल्या आहेत. खूप चांगले संस्कार दिले. त्यांनी खूप काही गोष्टी सॅक्रिफाईस केलेले आहेत आणि त्यांनी जास्तीत जास्त आपलं ध्यान फक्त मुलांवर दिलेले आहेत. मजावर पण खूप दिलेले आहेत. आणि हेच आमचं महत्वाची, हीच आमची प्रॉपर्टी. काय करा बॅग मध्ये सोनं बिनं ठेवून, त्याच्यापेक्षा माझे गुणाचे लेकरं, याच्यापेक्षा मला काय पाहिजे? स्वाभिमानाने लोक मला किती छान म्हणतात, तुझ्या लेकरांना तू इतकं शिकवलं. तर मित्रांनो ही होती खरी परिस्थिती. आई बाबांचं मत काय होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं मी. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच काही नवीन कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या, आई बाबांची काळजी घ्या. बाय बाय बाप्पा. बाय बाय.